रायगड वारी. मुळात माणसाने एकदा तरी या रायगडावर जाऊन महाराजांसमोर नतमस्तक व्हावे. येथे आल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते. आणि त्याचबरोबर आम्हाला भेटलेले दादा म्हणजेच शशिकांत दादा, त्यांच्या मुखातून ऐकलेली रायगडाविषयी माहिती, ती ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणारच नाही. आणि तोच अनुभव घेण्यासाठी आज आम्ही आमच्या मित्रांसोबत रायगडच्या दिशेने गोरगरिबांना दान, गोरगरिबांना दान पण आपलेच देणार देणार तुला, तिला ती देणार. कुठे गेली ती? आले ना सुरुवात. भूक लागली भावा. आधी पेट पूजा, आधी पेट पूजा. या तर क्लास क्लास क्लास. सुप्रभात, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्हाला टायटल आणि thumbnailवरूनच कळलंच असेल की भाई आपण हा ब्लॉगची सुरुवात नाही, आपण कुठे जाणार आहे, काय करणार आहे. मेन गोष्ट हा ब्लॉग सिनेमॅटिक असणार आहे. फुल मजा येणार आहे, फुल म्हणजे फुल धमाल मस्ती होणार आहे. सो स्टार्ट टू एंड बघायचं तुम्हाला. आता मी बॉयज हॉस्टेलमध्ये आणि सकाळ सकाळी एक तुम्हाला ब्युटिफुल असा आणि एकदम सुंदर असा व्ह्यू दाखवतो. या देखो देखो, तयारी झाली का रे? क्या वो पेड़ है आणि हा सुंदर असा व्ह्यू. हा हा हा, कसला भारी आहे रे हो. असा एकदम असा कोट. तर मित्रांनो, सुरुवात झाली आपल्या सर्व सुखाच्या प्रवासाची, रायगड वारीची. रायगड खूप एक्सप्लोअर करायला आहे, खूप भारी आहे आणि खूप काय काय आहे. पण त्याची दृष्टी जर बघायचा पण एक परफेक्ट टाईम असतो. सकाळी 5ला निघाला तर तो तुम्हाला परफेक्ट टाईम बघायला भेटेल. ऑलमोस्ट 2 ते 2.5 तासाचा प्रवास आहे. मग वरती गेलो प्रॉपर सनराईज बघायला भेटेल, सगळं बघायला भेटेल. फक्त तुमचं टाईम मॅनेजमेंट प्रॉपर पाहिजे. तो हम बन गए अभी ब्लॉगर नहीं, सिनेमाटोग्राफर विथ सुषमा ना. यस, विथ सुषमा मॅडम. and he is also blogger, she is also blogger with महेंद्र करांबळे. बट महेंद्र करांबळे आज ब्लॉगर नाही आहे, आज जस्ट गायडर आहे. काय घेतलंस? असंच पाहिजे होतं म्हणून. किती वर्षाचा आहेस? 9 वर्षाचा आहे. आणि किती लस? 4थीला आहे. 4थीला आहे. ओके. याच्या अगोदर कोणता ट्रेक केलायस की फर्स्ट ट्रेक आहे? पहिलाच ट्रेक आहे. पहिला ट्रॅक आहे. ओके. तुला काय माहिती आहे रायगडाबद्दल? कळसुबाईमध्ये पण एकदा मी गेलेला. हा, कळसुबाई बघायला गेले. चल चल, खोटा आहे मी ना बोलला. पप्पा गेलेला, मी हां, नाही असं बोल. मग काय काय बघितलं, काय काय माहिती आहे रायगडाबद्दल? चल, आपल्या महाराजांबद्दल काय माहिती आहे ते सांग. की त्यांनी अफजल खानाला मारलं, आदिलशहाला मारलं बद्दल, की हे सगळ्यात उंच आणि पहिलं फोर्ट आहे शिवाजी महाराजांचं. नाही, हा, आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे. अच्छा. पहिली राजधानी आहे ना, अजून 3% तरी झाले असतील आता. पहिली राजधानी राजगड. हा काय, हा, पण मुख्य राजधानी बोलतात ते रायगड आपले. आणि राजगड कुठलं आहे? तो दाखवेल तुला लवकरच. बघा, आवड असली पाहिजे. भावामध्ये भरपूर आवड आहे.
आता माहिती देताना मध्ये कोणी कुसबुस करायची नाही. जिथे माझी माहिती संपताना तुम्ही नक्की विचारा, तुम्हाला मी नक्की सांगणार समजलं नाही तर. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये मी शशिकांत गोरे तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. याच्या अगोदर किल्ला पाहिला असेल नसेल मला कल्पना नाहीये. माझ्यासोबत किल्ला तुम्ही प्रत्यक्षात पाहणार आहात. खरं म्हटलं जीवनातल्या प्रत्येक शिवभक्ताने या रायगडाची वारी केलीच पाहिजे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर समाधीसमोर एकदा तरी आपण सर्वांनी नतमस्तक झालंच पाहिजे. याच्याशिवाय दुसरं अर्थ कुठलंच नाहीये. रायगड किल्ला पिकनिक पॉईंट नाहीये. रायगड किल्ला एक तीर्थस्थान आहे, मंदिर आहे. अहो मरण्याची दुसरी पंढरी म्हणजे आपण रायगड किल्ला पंढरी म्हणतो. आपण गडावरती येतो कशासाठी तर महाराजांची पूजा करण्यासाठी. मी नक्की सांगेला एक टायमाला महाराजांची पूजा झाली तरी चालेल, पण आपल्या हातून एक चांगलं काम केलं पाहिजे. ते काम असं की आपण आणलेली भरलेली बॉटल एक 100 एकर परिसर फिरून ती रायगडाच्या पायथ्याला नेऊन टाकली. तुमचं सर्वांचं रायगड दर्शन हे सार्थक झालं म्हणून समजून जायचंय. रायगड किल्ल्यावरती येत असताना आपण फोटो काढत असतो. मी म्हणत नाही रायगडाचे फोटो काढू नका. आठवण ठेवा आपल्याकडून काय चुका होत असतात तर आपल्या राजांकडे आपण पाठ करून फोटो काढतो आणि आपण गोगलावून सेल्फी करतो. ही दुर्लक्षण मुळात चांगली नाहीत. छत्रपती आहेत त्यांच्या समोर कधी आपल्याला तुलना होऊ शकत नाहीये. रायगड किल्ल्यावरती अनेक चौतारे अशा आहेत की ज्याच्यावरती आपण चप्पल घालून गेलात तर आपल्याला इतकी लोक ओरडतात बघा पूर्णपणे. जेथे महाराजांचं निधन झालं ती जागा असो, महाराजांची समाधी असो, राजांचं सिंहासन असो, काही मंदिरं असतील त्याच्यातले आपण चप्पल घालून जाऊ शकत नाही बघा पूर्णपणे. तर रायगड एक राजधानी आहे, हे पवित्र ठिकाण आहे पूर्णपणे. रायगड मराठ्याची दुसरी पंढरी म्हणून ओळखली जाते बघा पूर्णपणे. आज तुम्ही गडाच्या समोरच्या बाजूने गडावर आलात. रायगडाला 2360 पायऱ्या आहेत. हा किल्ला चढायला कमीत कमी 1.5 तास लागतो बघा पूर्णपणे. रायगड पायी चालत येत नाही तोपर्यंत गडाचं महत्व कळत नाहीये. जी लोक 4 मिनिटात रोफीने येतात ना या लोकांना नक्की विचारा, नक्की सांगतील. 4 मिनिटामध्ये गडावरती आलो, एक 52 तासामध्ये गड फिरलो, गडाच्या पायथ्याला निघून गेलो. ही गडाची खरं म्हटलं तर मागील बाजू म्हणतो, पण रायगडाचं महत्व कधी कळतो माहितीये काय? डोक्याचा बशिरा पायथ्याच्या नकापर्यंत जात नाहीये, रायगडाचं महत्व कळत नाहीये. ही रायगडाची समोरची बाजू म्हणतो बघा. आणि रायगड गाईड माहिती देत असताना किंवा आपण एखादी घोषणा देत असताना रायगड चढताना घोषणा आपण नक्की देतो, आपल्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही म्हटलं गेले बघा. आज आपण रायगड बघायला निघालात. रायगडाची सरासरी उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट. जिथे गाडी पार्किंग केली रायगडाच्या माथ्यावरती आलात 1375 फुटावरती आलात. तुम्ही रायगड बघायला निघालात. रायगडाचं मूळ तलाव राहिरीचा डोंगर आणि हा राहिरीचा डोंगर प्रामुख्याने जावळी खोऱ्यामध्ये मोडला जायचा. हे जावळीचं खोरं स्टार्ट कुठं होतं? रायगडाच्या दक्षिणेला प्रतापगड किल्ला, प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरला कोकणदिवा, खालचा संपूर्ण भूभाग पाहिला. या भूभागाला त्यावेळेस जावळी खोऱ्याने असं ओळखलं जायचं. हे जावळीचं जंगल एवढं भयानक होतं की सूर्याचं किरण या जमिनीला टेकत नव्हतं. जावळी खोऱ्याची म्हण आहे, आपल्या केसातील ऊ किंवा किडा आपण अस्वल पाहिले असेल, त्या अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडू शकते, पण जावळी प्रांतामध्ये सोडलेला मोकाळ हत्ती 4 पायाचा हत्ती कधी सापडू शकत नव्हता. हा जावळीचा खोरा एवढं भयानक होतं की हे जावळीच्या मोऱ्यांकडे 15 मे 1656 महाराजांनी जावळी स्वराज्यामध्ये घेतली. पण जावळी कशी घेतली आणि कधी घेतली? कारण की स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला वेळा तालुका. मग राजगड राजधानी असताना सुद्धा ह्या रायरीच्या डोंगराला महाराजांनी स्वराज्याची राजधानी का बरं बनवली? एकमेव कारण की राजांना राजगड किल्ला स्वराज्य अपुरा पडू लागला. म्हणून महाराजांनी काय केलं? या जावळीच्या मोऱ्याला युद्धाचे चिन्ह दिलं नाहीये, तर काय केलं महाराजांनी? एक प्रेमाचं पत्र जावळीच्या मोऱ्याला दिलं की मोरे आपण मराठी आहोत, आपण दोघे मिळून एक स्वराज्य निर्माण करू शकतो. मोरे उर्मिष्ट होता आणि गर्वीय स्वभावाचा होता, कारण की तो आदिलशाही सत्तेमध्ये काम करायचा. माझ्यासोबत आदिलशाह आहे, माझ्या बरोबरला कुणी करू शकत नाहीये. येतो ब्राह्मणमध्ये राहिला आणि आपल्या महाराजांना त्या पत्राचा उलटा जबाब लिहिला. मोरे पत्रात काय लिहितो माहितीये काय? तुम्ही स्वतः राजे समजून घेणारे कोण? आपण आज राज्य तिथे कोणी? आपण झालात केव्हा राजे? जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. हेही तुम्हाला पटत नसेल. याल जावळे जाल गवळी उदयाचा असेल. आज या तुमच्यासाठी दारुगोळा हा तोफखाना आम्ही सज्ज ठेवलेला आहे. म्हणजे युद्धाचं चॅलेंज दिलं. महाराजांनी 150 मावळे घेतले, जावळी एरियामध्ये आक्रमण केलं. या आक्रमणामध्ये चंद्राव मोरचा धाकटा भाऊ हनुमंतराय मोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. आपल्या भावाचा वध पाहिला, मोरे घाबरला आणि आता आपलाही वध होऊ शकतो. मग मोऱ्याला जावळी सोडावी लागली आणि रायरीच्या पायथ्याला जो महाराजाला शरण आला. राजांचा नियम होता जो शरण येईल, तर राजे कधी मरण देत नव्हते. राजाने पहिल्यांदा रायरीला पाहिली आणि रायरीने प्रत्यक्षात महाराजांना पाहिलं. जसं आज तुम्ही रायगडाला पाहिलात, वरती येताना खाली पाहिलं तर तुमच्याही तोंडून रायगड विषयी उद्गाराची बाहेर पडली असेल. किती उंच डोंगर आहे, खाली पाहिलं तर भीती वाटते. मग राजाने रायरीला पाहिली, रायरीने महाराजांना पाहिलं. राजांच्या तोंडून येणारे उद्गार वाक्य, ते उद्गार वाक्य आजही असे म्हणत जातात, राजा खासा
जाऊन पाहता हा गड मात्र बहुत चकोट आहे. चौतर पहागडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीड गाव उंच प्रचंड काळी, कड्यावरती गवत उगवत नाही, दोंडा तासी एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरती चकोटगड खरा, पण दौलताबाद पेक्षा रायरी ही दशगुणी उंच आहे. ऐसे देखून राजे संतुष्ट होके बोलले, तख्ताच जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे सिंहासन, सिंहासन म्हणजे राजधानी. 15 मे 1656 ला रायरीहून या रायगडाचं नामकरण केलं. आज आपण रायगड पाहताना जर कोणाला प्रदक्षिणा कधी केला असाल तर जावळी सोबत काय रायगड शिवलंका सारखा आहे. कधी कळतो जेव्हा रायगडाचा प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपला रायगड कळतो की रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीने घेरलेला आहे. जसं एखाद्या वाघाला एखादी प्राण्याची गरज नसती, रायगडाला कुठच्याही सह्याद्रीची गरज नाहीये. तरी रायगडाला सह्याद्रीने घेरलेला आहे. कुठचाही डोंगर, कुठची रांग, गडाला कुठेही टच जॉईनिंग नाहीये. किल्ला स्वतंत्र आहे. गुलाबाचं फुल कळीपासून रायगड एका खडकापासून तयार झालेला आहे. किल्ला 1200 एकर आहे. 100 एकरचा पठार बघायला भेटतो पूर्णपणे. ज्याने हा रायगड किल्ला बांधला त्या एकेकाचं नाव हिरोज इंदुळकर. किल्ल्यावरती 350 इमारती, 11 तळी बांधली, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. शंका निर्माण झाली, रायगड किल्ल्यावर 350 आम्ही इमारती बघतो, महा लागणारा दगड गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती आणला असेल कसा? आम्हाला तर 1 लिटरची बॉटल आणता येत नाहीये. माझ्या डोंगरावरती एवढा मोठा दगड आणला कसा? राजे हुशार होते, गिरेड होते. हा दगड खाऊन आणला नाहीये. रायगड किल्ल्यावरती 11 तळी गोतली, 84 पाण्याच्या टाकी गोतल्या गेल्या. जो दगड बाहेर पडला तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला. जेथे खड्डे पडले त्याला काढून तडबंद्या बांधल्या. पिण्याकरता पाणी झालं, बांधकामासाठी दगड झाला. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले गेले होते. त्याच्या आतमध्ये काय वापरले महाराजाने? आज आपण सिमेंट रेती वापरतो, त्या काळामध्ये गुळचा चुना वापरून हे रायगडाचा असा आपल्याला भक्कम आज बांधकाम बघायला भेटतं. रायगड बांधून 14 वर्षामध्ये पूर्ण केला. घेताना डोंगर दिला होता, पण घेताना एक सोन्याची नगरी घेतली होती. त्यावेळेस महाराज रायगड किल्ल्यावर 70 ला मुक्कामला आले आणि 70 ला आले तेव्हा महाराजांनी डोंगर दिला होता. पण महाराजांनी रायगडाकडे पाहिलं आणि हा रायगड महाराजांना डोळे भरून पाहतोय. आणि दुर्गेश्वर एक सोन्याची लंका महाराजांना वाटली आणि त्या महाराजांनी दुर्गेश्वर येऊन त्या हिरोजींना विचारलं, आपण जे रायगडाचं बांधकाम केलेलं आहे या रायगडाचं आम्हाला गॅरंटी पत्र मिळेल काय? हिरोजी म्हणतात, राजा रायगड किल्ला बांधला त्या महादेवाच्या आणि जगदीश्वराच्या साक्षीने, त्या जगदीश्वराच्या महादेवाच्या साक्षीने आपण वचन देऊन सांगतो, जोपर्यंत पृथ्वी तलावरती सूर्य तारे आहेत तोपर्यंत राजा मी केलेल्या बांधकामात ढका लागणार नाहीये. एकदा रायगडाचा महादरवाजा बंद केला, राजा तुमच्या आधण्याखाली जाण्याची हिंमत होईल ती त्या फक्त पाण्याची, आणि वर येण्याची हिंमत होईल सळसळणाऱ्या त्या वाऱ्याची. आजही रायगड किल्ल्याचा महादरवाजा बंद करा आणि रोपे बंद केलात, गडाखाली जाणारं पाणी असणार आहे, वर येणारं सळसळणारं ते वारा असणारे म्हटलं गेले. बघा पूर्णपणे येताना तुम्ही दरवाजा पाहिला असेल, महादरवाजा म्हटलं गेलेला आहे. नागमोड्या वळणासारखा, नागाच्या वळणासारखा. मुळात हा किल्ला खालून दिसत नाहीये. किल्ला म्हणला की किल्ला तटबंद आली, बुर्ज आली. रायगड असा आहे काय डोंगर की खालून डोंगर दिसतो, वर आल्यानंतर कोणतरी आपला किल्ला आहे म्हणून. कारण की किल्ला म्हणला किल्ल्याचे तटबंदी खालून दिसतात. रायगडाचा कुठचाही तटबंद खालून दिसत नाही. बघा दरवाजा खालून दिसत नाही, दरवाजा आतमध्ये बघायला भेटला. नागमोड्या वळणासारखा, नागाच्या वळणासारखा. दरवाजाचं नाव दिले महादरवाजा. आकार पाहिला तर गोमुखी दरवाजा बघायला भेटतो. बघा पूर्ण बघायला भेटतो. बघा पूर्णपणे येताना समोर तळं बघायला भेटले असेल. तळ्याचं नाव आहे हत्ती तळं. गडावरती 2 पायाच्या माणसाला गडावरती येता येत नाहीये. महाराजांनी 4 पायाची हत्ती कशी आणली होती त्याची माहिती मी सदरीवरती देणार आहे. समोर तळ पाहतो, या तळ्याचं नाव आहे पवित्र गंगासागर तळं. रायगड किल्ल्यावरती अशा 11 तळे आहेत. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्ट आले होते. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी शिवरायाचा राज्याभिषेक झाला. ते राज्याभिषेकाचं पाणी जे उरलेलं पाणी होतं, 7 नद्यांचा पाण्याचा समावेश एकत्र झाला आणि कविता निर्माण झाली. गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले सप्त नद्यांचे पाणी, जलहे झाले तीर्थांची घरं, तयासी नावं गंगासागर. 12 महिने 3 वर्ष पाऊस नाही पडला. डोंगरावरती पाणी कधीच कमी पडणार नाही. पायथ्याला पाणी भेटत नाही, डोंगरावरती आज आपल्याला पाणी बघायला भेटतंय. याला म्हणतात शिवरायांची दूरदृष्टी. हे मंदिर 7 मजली होते, एकावरती एक. कल्पना करा, ह्याला आतून कारंजीचे दिवे. आज 2 का 3 मजले आहेत तर आपण एवढे मानवरती करतोय. कल्पना करा 7 मजले असते तर कल्पना हा 7 मजले असता. ह्याच्यावरती लाकडी छत मातीची कौलं असती. कल्पना करा, ह्याला आतून जर का मखमली पैठणी कापडाने, काव दिव्यांच्या दिव्याने, स्मशानीच्या उजेडाने जर किल्ला आपल्याला पूर्ण आतून बघायला भेटला असता. याचा दोन्ही स्तंभांचा उजेड मखमली पैठणी कापड लावून, आतून काव दिव्यांचे दिवे लावून याचा उजेड जर बाल्य किल्ला पडला असता. कल्पना करो, आज समोर येताना आपल्याला किल्ला बघायला कसा भेटला असता, याची कल्पना सुद्धा केली नाही. पण जेवढे किल्ले आहेत ना मराठ्यांचे, अशा पडक्या अवस्थेमध्ये उलट पाहिलं तर राज्याचे गडकिल्ले तर सुरक्षित आणि तसेच महाप्रतापला चित्तूरगड सोडलात तर बाकी गडकिल्ली व्यवस्थित तशी बघायला भेटते. मराठ्यांच्या गडकिल्ल्यांची आणि या महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांची अशी अवस्था का? त्याला एकमेव कारण की ते राजपूत होते. हे शरण गेले, झुकले वाकले म्हणून गडकिल्ले तसे राहिले. आणि मराठ्याने
मराठ्याने मरेपर्यंत इंग्रजांना लढा दिला. म्हणून एक शेर म्हटला जातो की अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे. अरे मोडेल पण वाकणार नाही, ही तर मर्द मराठ्याची जात आहे. इंग्रजांना अखेरपर्यंत लढा देणारे एकमेव मराठी राहिले होते. आणि मग मात्र 10 मे 1818 गडाच्या मागील बाजूला एक पोटल्याचा डोंगर आहे, येथून बडीमारा केला आणि रायगड किल्ला 11 ते 12 दिवस हा किल्ला पूर्ण जळून गेला. वरचं जळून गेलं, राहिलं फक्त पडक्या इमारती आणि आपलं वीट बांधकाम आजही आपल्याला बघायला भेटतं बघा. त्याला म्हटलं गेलं सोबती मनोरे. महाराजांच्या राण्या किंवा राजगड स्त्रिया इथे थंड हवा खायच्या. समोर पाहतो विजयस्तंभ. स्वराज्यामध्ये महाराजांनी एखादा गडकोट जिंकला तर 7व्या हिमत जोर पटकवून आजूबाजूच्या गड किल्ल्याला गावकऱ्यांना कळलं जायचं स्वराज्यामध्ये महाराजांनी एखादा गडकोट जिंकलेला आहे. 1200 एकर किल्ला आहे, 100 एकरचा पठार आहे. रायगड राजधानी बघायचा असेल तर 3 दिवसाचा कालावधी आपल्याला कमी पडतो. आता आपण ज्या एंट्रीकडे गेटमधून पालखी दरवाजाने आतमध्ये जाऊया, पण जाण्यापूर्वी नक्की सांगावं असं वाटतं, ज्यांच्यामुळे स्वराज्य घडलं, ज्यांच्यामुळे गडकिल्ले घडले, नाही विसरला पाहिजे त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना. म्हणून एक शेर हा सांगावा असा वाटतो की राष्ट्रमाता राजमाता आपण जन्माला नसता आलात तर अंगणापुढे आम्हाला दिसली नसती कधी तुळस. आणि राज आपण जन्माला नसता आलात राहिले नसते त्या मंदिरावरचे उंच उंच कळस. आणि म्हणून तर म्हटलं जातं रात्रीच्या अंधाराला रात्रच म्हणतात, तांदूळ शिजल्यावर त्याला भातच म्हणतात. महाराष्ट्रात राहून जो कोणी शिवरायांना विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात, त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. 7.5 फूट छत्रपती शिवाजी महाराजांची उंची 5 फूट 3 इंच. 7.5 फुटाची माणसं इथून कशी पण जायची आतमध्ये. आपण किल्ल्यामध्ये कुठच्या बाजूने फिरतो हे आपल्याला महत्त्वाचं कळलं पाहिजे. बाल्य किल्ल्याला आपण समोरच्या बाजूने आतमध्ये शिरतोय, पण बाल्य किल्ल्याच्या मागील बाजूने प्रवेश करतोय आपण. ही कुठच्या बाल्य किल्ल्याची मागची बाजू. घर बांधतो की आपण घर पहिला काय बनतो हॉल, बेडरूम आणि किचन. पाहुण्याला कुठे बसतो आपण तर किचन मध्ये आणतो. मग रायगडाचा हॉल कुठे पुढे इकडे नाही. हा VIP भाग झाला. या भागामध्ये याचा असेल तर फक्त महाराज येत होते. संभाजी महाराज, राजाराम महाराज, आऊसाहेब, राष्ट्रमाता राजमाता येऊन जात होता. पालखी दरवाजा, पालखी हा पॅक ओपन असायचा आणि मीना हा पॅकवान असायचा म्हटलं गेलं बघा. मग महाराजांच्या पालखी इकडून जायच्या. जे भुई लोक असते ना भुई, हे धावत इथून जायचे. तेवढं मोठं मध्ये बघा. लवकर बांधल्यापर्यंत पोचता आलं पाहिजे. आक्रमण करतं समोर ना, मग इथून वरती पोचवण्याचं प्रमाण आहे. आणि जे भुई असतं उचलणार त्यांना जागा जी बसायला दिली होती त्या समोरच्या ठिकाणी जागा बसायला दिली होती. आणि किती भुई या ठिकाणी बसत होते पूर्णपणे. आणि मग पालखी चतुरी द्यायची. पुन्हा महाराज गडकुडी मोहीमला निघाले या ठिकाणी महाराज बसायचे, इकडून खाली होऊन जायचे. म्हणून या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा म्हटलं गेलं. कल्पना करा ना, आज याचे छत असतं त्याला आतून जर का मठवणी पैशाने कापडाने काय दिव्यांचं दिवाणे आणि स्मशानीच्या उजेडाने फक्त डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. हा रायगड तुमच्याशी बोलेला कारण की या दगडांमध्ये आहे ते आपल्या मराठीचं रक्त आहे. म्हणून ह्या दगडामध्ये आपण कंचाई भिंतीला पाय लावून कधी फोटो पाडू शकत नाहीये. कारण की ही आपली 13वी पिढीचा याच्या आतमध्ये रक्त आहे. कारण की हिरोजींसोबत आपली 13वी पिढी काम करत होती, म्हणजे आपली सुद्धा पिढी याच्या आतमध्ये काम करायला होती. कल्पना करा ना, हा दगड उचलताना त्यांची बोटं किती आहेत छकल्याची कल्पना करा ना. कारण की त्यांचं रक्त या प्रत्येक गडकिल्ल्यामध्ये आहे. म्हणून बाकी देशाला भूगोल आहे, माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. पूर्णपणे हा इतिहास प्रत्येक आपल्या येणाऱ्या प्रत्येक आपल्या पिढीला कळला पाहिजे. कारण की आजकाल इतिहास शिकवत नाहीयेत, जास्त करून इंग्लिश मिडियमचे इंग्लिश मध्ये टाकतो आपण मुलांना बघा पूर्णपणे. परंतु ते मराठी हे आपल्याला काय शिकवत नाही त्याला कारण आहे. कारण की जर इतिहास आपण जर त्यांना शिकवला गेला तर ते आपल्यालाच पुन्हा प्रश्न विचारतील. म्हणून इतिहास हा शिकवला जात नाही, शिकवलं जातं फक्त ते इंग्लिश शिकवलं जातं बघा पूर्णपणे. आता कल्पना करा ना, ह्याच्या आतमध्ये शिरताना आपले राजा आतमध्ये ह्या ठिकाणी आतमध्ये गेले होते. मग कल्पना करा ना, ह्या 400 वर्ष भिंतीने महाराजांना पाहिले, आपण तर नाही पाहिलं. मग या रायगड जर उभा केला तर डोळ्यासमोर तर रायगड तुमच्याशी बोलेल आणि तुम्ही रायगडाशी बोलाल. आणि रायगडाला काय विचारू शकतो आपण, सांगणारे रायगडा माझा राजा दिसत कसा होता, सांगणारे रायगडा माझा राजा बोलत कसा होता. पण कधी सांगेलो जेव्हा तुम्ही ते वैभव उभं करसाल तेव्हा म्हटलं गेलं बघा. रायगड किल्ला पिकनिक पॉईंट नाही आहे. गडावरती आलात का, इथली माहिती काय ऐकलीत, किल्ला फिरून काय गेलात याला बिलकुल महत्व नाही आहे. तर महाराजांचे विचार आपल्याला इथून घेता आला पाहिजेत. कारण की एक विश्वातला राजा होऊन गेला ज्याने 32 वनाची गादी निर्माण केली आणि 365 गड किल्ले घेतले अवघ्या 50 वर्षामध्ये म्हटलं गेलंय बघा. कारण की रायगड किल्ल्यावर 10 वर्ष, 26 राजगडावरती, बालपण गेलं ते शिवनेरीवरती म्हटलं गेलंय बघा पूर्णपणे. ही गडाची उत्तर बाजू आहे, उत्तरला एक टोक आहे भगवा झेंडा त्या ठिकाणी. त्याला काय म्हणतात माहितीये काय, टकमक टोक पॉईंट. चोरी लबाडी बितुरी गुन्हेगारी जो कोणी असा करेल त्या गुन्हेगाराला
पोत्यात भरायचं, गाठ बांधायची आणि तिथून त्याला फेकून दिलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजाने कुणाला फेकलं नाही. संभाजी महाराजाने कुणाला सोडलं नाहीये. जगावं कसं शिवबासारखं, मरावं कसं हे संभासारखं. पालखी दरवाज्यात आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन एक एक राणीमहल पाहणार आहोत आपण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. दुर्गेश्वर किल्ला म्हटला गेला बघा. ज्या एंट्री केली गेट मधून, या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. मी तर तुम्हाला पालखी म्हणलो. पालखी म्हणजे काय माहिती का, महाराजांच्या काळामध्ये पालखी. पण त्या पालखीला आज दर्जा कोणता मानतो माहिती का आपण, एखाद्या मंत्र्याची लाल दिव्याची गाडी, ती त्या काळची शिवरायांची पालखी म्हटलं गेलं बघा. पालखी दरवाजा लागून अखंड भिंत बघायला भेटते. अखंड, या अखंड भिंतीच्या आतमध्ये एकूण 6 मोर आहेत. यांना काय म्हटलं गेलं माहिती काय, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणी वसाचा भाग म्हटलं गेलेला याला. आता प्रश्न निर्माण होतो, रायगड किल्ल्यावर जर 6 मोर आम्ही पाहिले, रायगड किल्ला महाराजांना 6 महल होते म्हणजे 6 राण्या होत्या. मग राजाने काय आणखी राण्या होत्या काय माहितीये का? आपल्या राजांना राण्या किती होत्या? छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या होत्या 8. अरे शंका निर्माण झाली की नाही, आजच्या कलियुगामध्ये आम्हाला एक संपर्क नको नव्हते. महाराजांनी 8 लग्न करण्याचं कारण काय होतं? शिवरायांनी 8 केले होते, अफजल खानने 64 वेगळ्या केल्या होत्या. 43 पोराचा बाप होता, 43 पोराचा. किती छोटं कुटुंब होतं, किती सुखी कुटुंब होतं. एकाही बायकोवरती विश्वास ठेवला नाही रे. सगळ्या बायकांना जो महाराजांना निघाला मारण्यासाठी, तेव्हा सगळ्या बायकांना एका विहिरीमध्ये लपटून दिल्या. त्या विहिरीचं नाव आहे खुनबावडी विहीर. पण आपल्या राजाने 8 राण्या केल्या होत्या, आवडीनुसार केल्या नव्हत्या. तर एक स्वराज्य मोठं होईल म्हणून, कारण की महाराजांच्या सोबत मुठभर मावळे आणि समोर मनभर आहे. जर आपल्याला मनभर स्वराज्य करायचं असेल, स्वराज्य 8 पटीने वाढवायचं असेल, तर महाराजांनी नामवंत सदरांच्या मुलीशी लग्न केलं. निंबाळकर, मोहिते, जाधव, इंगळे, शिर्के, पालकर, विचारे आणि गायकवाड अशा नामवंत सदरांच्या मुलीशी लग्न केलं. सही सोयरा, काशी पुतळा, लक्ष्मी गुणवंता, सकवारबाई आणि महाराजांची पटराणी सईबाई. आज आम्हाला शंका निर्माण होते, रायगड किल्ल्यावर 6 मुलं आहेत, महाराजांना राण्या 8 आहेत, मग महाराजांच्या 2 राण्या राहायच्या कुठे? शिवरायांची पटराणी सईबाई. दुर्दैवाने आपल्या संभाजी महाराज 1.5 ते 2 वर्ष असताना सईबाईंचं निधन झालं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावरती. मग संभाजी महाराजांना पालन पोषण कोणी केलं? तर आपल्या राजमाता जिजाऊ साहेबांनी. कारण की आपल्या मुलाला, स्वतःच्या मुलाला 50% संस्कार दिले, पण नातूला दिले ते 100%. वाघाला भांडण्यासारखा एक संभाजी महाराज तयार करून दिला. राजमाता करून ठेवला होता. आणि एक राणी रायगडाच्या पायथ्याला राजमाता उतरत्या वयामुळे, दादा खाली उतरा प्लीज, खाली उतरा तुम्ही पहिले. राजमाता गडाच्या पायथ्याला राहत होत्या. आऊसाहेबांच्या सेवेसाठी एक राणी रायगडाच्या पायथ्याला राहत होती. त्या राणीचं नाव होतं पुतळाबाई. हे 6 महल, एक पाहिलं तरी शेम आणि 6 पाहिले तरी शेम. आतमध्ये हॉल, बेडरूम, साईडला विंडो आणि साईडला एक इंडियन टॉयलेट आजही आपल्याला बघायला भेटतं. इंडियन टॉयलेटचा शोध किती वर्षापासून बघतोय आपण? 400 वर्षापासून बघतोय. रायगड किल्ल्यावरती इंडियनचा शोध हा 400 वर्षावर रायगड किल्ला बघायला भेटलेला आहे. ते तुम्हाला रूम परतीच्या मार्गाने परत बघायचे. प्रत्येक मलासमोर असे काही चौत्रे बघायला भेटत आहेत. याला म्हटलं गेलेलं आहे दास आणि दाशींची घरं. प्रत्येक राणीला एक दाशी होती. राणीला काम लागलं, राणीने आवाज दिला, छोटं मोठं काम झालं, विश्रांती करायची, समोर येऊन दाशीवरती आपल्या घरामध्ये बसायची. कारण की स्वराज्याला कधी फितुरी चालत नव्हती म्हटलं गेलं बघा. आता आपण पुढे मंत्रिमंडळ बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय भवानी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. समोर आपण एक मैल पाहिले, 6 मैल पाहिले शेमच. पाठीमागचा गेट समोर गेट बघायचं, कोपऱ्यात बघायला भेटला असेल बघा. या गेटचं नाव आहे मेना दरवाजा. मेन दरवाजा नाही, मेना हा फक्त स्त्रियांसाठी, पालखी फक्त पुरुषांसाठी. रायगड किल्ल्यावरती महाराजांच्या राण्या मागील बाजूला जायच्या, कारण की समोर येताना सगळे समोर महाराजांच्या राण्या. का? कारण की त्या राजघराण्यातील स्त्रिया होत्या. डायरेक्ट समोर येत नव्हत्या. त्या आम माणसाला भेटू शकत नव्हत्या. मग आम माणसाला भेटायचं असेल तर कुठून? त्या मनोरा जायचं, पुढे ओढीच्या मला बघायचं. मग त्याला पैकबळ मिळत बसायचं आणि इकडून पाठीमागेसाठी त्या घेतलं म्हटलं प्रकल्प आहे. जी लोक 4 मिनिटात येतात, 4 मिनिटात 4 मिनिटात
मैदानावर 350 तिकीट खरेदी पावन तासामध्ये गडचिरोलीच्या पहिल्या निघून गेलो. या लोकांना रायगडाचं महत्त्व कळत नाही. रायगडाचं महत्त्व कधी होतो डोक्याचं पैसा पैशांच्या नाकापर्यंत गेल्याशिवाय रायगडाचा महत्त्व कळत नाही. आणि हा समोरचा डोंगर दिल्लीचा त्याच्या पाठीमध्ये प्रतापगड किल्ला आहे बघा पुन्हा. 1 2 3 4 5 झाडाच्या पुढे 3 आहेत. याला म्हटलं की अष्टप्रधानांची वाडी. राजांचे 8 मिनिस्टर होते. जसा भारताचा कारभार दिल्लीमध्ये रायगड किल्ल्यावरून इथून चालवायचा त्याला म्हटलं गेलं अष्टप्रधानांची वाडी. राजांचे 8 मिनिस्टर होते. मोरोपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निरकर, निराजीरावजी, रघुनाथ पंडित इतिहास अष्टप्रधानांची वाडी. राजांचे 8 मिनिस्टर होते. आता कल्पना करा मंत्र्याची घराची तोंड कुठे मला कुठे आहे त्यांना इकडे यायची भाग नाही. इकडे व्हीआयपी भाग ज्या भागामध्ये मंत्री येत नाही तेव्हा किती व्हीआयपी असेल कल्पना करा ना. तिकडे सगळं तिकडून खाली येतं. इकडे येण्याची मागा नाहीये. आज समोर 2.5 मिनिटं संरक्षण म्हणतो आणि समोर जायला 2 कोटी मात्र होतं. धान्याची कोठारे कोकणामध्ये म्हणतो याला पेऊ किंवा कणगे. खरं बघायचं असेल ना खरे तर कोल्हापुरात पन्हाळ्यावरती जा. गंगा यमुना सरस्वती वरून टाकायचं खाऊन काढलं जायचं. ते सिस्टीम तशी नव्हती. रायगडाला शत्रूने वेढा दिला तर वरच्या लोकांना धान्य 3 ते 6 महिने शिडी टाकून वर काढलं जायचं आणि मग इथं लोकांना पुरवलं जायचं. राजांच्या नंतर कोणाला माहिती काय पेशवा 1700 ते 1858 मध्ये थोरले बाजीराव पेशवा आले. ते या कोठारात त्याने काय केलं माहिती कैदी कोठार चोरी लबाडी भितुरी गुन्हेगारी जो कोणी असा कैदी करेल त्या कैद्याचे हातपाय बांधायचे पोटात भरायचं आणि रायगडाच्या उत्तरात तिथून त्याला फेकून दिलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाला फेकलं नाही. संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही. जगावं कसं शिवबासारखं मरावं कसं हे संभासारखं म्हटलं गेलं बघा. खटा पाहताना कशावरती आठवा खाली गेली कुणाला नाही आहे. मग शंकरकांची मन झाली माहिती काय महाराजांनी नाणी ठेवलं आणि पेशव्यानं कधी ठेवली महाराजांनी का नाही कधी ठेवली. शंकरकांनी कोणत्याही राजा बांधले की कारण तिथे जर कधी ठेवले असते तर समोर मंत्र्याच्या आतमध्ये राहणे कधी वराडला सर्व प्रॉब्लेम विचार होता. राजे कैदी ठेवण्याची जागा 2 ठिकाणी होतं. दुसरा पाहतो आपण रायगडाच्या बाजूला असणारा कंच बघायचा लिंगाणा त्याच्यावरती राजे कधी राहायचे हे पाहून घ्या. मग आपण त्या राजाला जाऊया. लांबूनच पाहायचंय. आपण पुढे जाऊया. जिथे पहिला त्याचा लागेल त्या तिथे कोणी चप्पल लावून चढायचं नाहीये कारण की ते महाराजांचा बेडरूम आहे. ती गडाची मागील बाजू आहे. येताना तुम्हाला हे बघायचं तुम्हाला काय असेल ते आता फक्त माहिती घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज.